विकास कामाचा एक टोपला पडायला तयार नाही। खूप मोठा विकास मित्रांनो, विकास निधी सध्या नगरपंचायतच्या खात्यावर पूर्ण आहे। फक्त प्रशासकीय मान्यता घ्यायच्या आणि काम चालू करायचं, इतकंच काम करायचं काम आहे नगरपंचायतला। पण ही सत्ताधारी पार्टी वेळ काढूपणा आणि काम कुचरपणा करायचं काम इथं करीत आहे। आज माझ्या दलित बांधवाचे रमाईचे घरकुल मंजूर झाले, एक एक चेक निघले, त्या लोकांनी घर पाडले, बेसिमिट लोक घर आणले, पण बेसिमिटच्या नंतर त्यांनी पुन्हा एक चेक काढल्यानंतर परत चेक दिला नाही। आज ते ह्या पाण्या पावसाच्या दिवसामध्ये ते नागरिक आज वाऱ्यावर आहेत, यांना कुणाचीही काळजी नाही। आज सगळ्यांचे संसार, माझ्या रमाईच्या घरकुलच्या दलित बांधवाचे संसार आज उद्ध्वस्त झाले आहेत। त्यांना आज पुढे जावं पुढे राहावं याचा मोठा प्रश्न पडला आहे। आज बांधकाम परवान्यासाठी नागरिक नगरपंचायत मध्ये अर्ज करीत आहेत आणि त्या बांधकाम परवाना न भेटल्यामुळे त्यांना जे आर्थिक सोर्सेस मिळणार आहेत ते सोर्सेस त्यांचे बंद झाले आहेत। 2.5 वर्ष नगरपंचायत झाली, आणखीन बांधकाम परवाना मिळायला तयार नाही। असे विविध प्रश्न असताना सुद्धा 3-3 महिने हे सर्वसाधारण सभा घेत नाही। या गोष्टीचा मी प्रथमतः शिवसेना शहरच्या वतीने निषेध करीत आहे। 90 दिवस झाले आहेत मित्रांनो, तीर्थपुरीमध्ये विकास कसा करायचा त्या सर्वसाधारण सभेमध्ये विचार असतो, ठराव असते, पुढचा निवेदन असतं, हे निवेदनाचं काम सर्वसाधारण सभेमध्ये असतं मित्रांनो। पण इथल्या सत्ताधारी पार्टीला कुठलंही घेणं देणं नाही मित्रांनो। विकास करायचा आहे का विकास चालू आहे फक्त, बाकी याच्या उपर काहीच नाही। पाणी पुरवठ्यासारखे प्रश्न आहेत मित्रांनो। पाणी आज तीर्थपुरीला मुबलक असताना सुद्धा, विहिरीमध्ये पाणी असताना सुद्धा आज हे 3-3, 4-4 दिवसाला पाणी सोडित आहेत। पाण्या वाचून आमच्या मायमावल्या विहिरीहून पुढे शेंदून पाणी आणायचं काम यांच्या दळभरी कारभारामुळे या मायमावल्यावर आलेला आहे मित्रांनो। कर्मचारी ला जर विचारलं